नमस्कार मित्रांनो, कोड विथ तेजामध्ये स्वागत आहे. आपण व्हेरिएबल शिकलो म्हणजे डेटा कसा साठवायचा हे कळालं. पण त्या डेटाचं करायचं काय? त्यावर बेरीज वजाबाकी किंवा लॉजिक लावायचं असेल तर आपल्याला लागतात ऑपरेटर्स. आज आपण जावामधील सर्वात जास्त वापरले जाणारे ऑपरेटर्स बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण स्वतःचा एक कॅल्क्युलेटर प्रोग्राम बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरू करूया. सगळ्यात पहिले आहे अर्थमॅटिक ऑपरेटर. सुरुवात करूया अर्थमॅटिक ऑपरेटरपासून. हे शाळेतल्या गणितासारखे आहे. हे ऑपरेटर आपल्या शाळेतल्या गणितासारखे आहे, अर्थमॅटिक ऑपरेटर. आता सगळ्यात पहिले येतो म्हणजे ॲडिशन. ॲडिशन म्हणजे काय? बेरीज करण्यासाठी वापरला जाणारा ऑपरेटर. प्लस म्हणजेच ॲडिशन. सबट्रॅक्शन सेकंड नंबरचा तो झाला. यो सबट्रॅक्शन. आता याचं मायनसचं साईन आहे म्हणजे सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकीसाठी वापरण्यात जाणारा. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकारासाठी. डिव्हिजन म्हणजे भागाकारासाठी. मॉड्युलो म्हणजे रिमाइंडर. हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे भागाकार करत नाही तर बाकी काढते. म्हणजे भागाकार करण्यासाठी आपल्याला हा डिव्हिजन आणि आपल्याला जर बाकी काढायचे असेल तर आपल्याला मॉड्युलो लागतो, रिमाइंडर. हे ऑपरेटर ना इवन ऑड म्हणजे सम विषम संख्या ओळखण्यासाठी वापरतात. मॉड्युलो सम विषम संख्या ओळखण्यासाठी वापरला जातो. आता सेकंड नंबर म्हणजे नंतरचा ऑपरेटर म्हणजे युनरी ऑपरेटर. आता इंटरव्ह्यूअरच्या आवडता क्वेश्चन म्हणजे इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट ऑपरेटर्स. याचे दोन प्रकार आहे, पोस्ट इन्क्रिमेंट आणि दुसरं प्री इन्क्रिमेंट. पोस्ट इन्क्रिमेंट म्हणजे आपण एच्या नंतर लागणारे म्हणजे एच्या पुढे लागणारे किंवा बीच्या पुढे तुम्हाला व्हॉटेवर तुम्हाला काय वाटेल ते एच्या पुढे लागणारे म्हणजे पोस्ट इन्क्रिमेंट. म्हणजे ते यूज फर्स्ट करतं आणि चेंज लेटर करतं. याचं एक एक्झाम्पल पण बघणार आहोत. यूज फर्स्ट म्हणजे म्हणजे ते घेतं व्हॅल्यू आणि हे आपण सेकंड लाईनमध्ये प्रिंट करू का तेव्हा ही प्लस झालेली व्हॅल्यू तिकडं प्रिंट होते. आता प्री इन्क्रिमेंट म्हणजे चेंज फर्स्ट यूज लेटर. आपण इथं प्लस प्लस ए केलं म्हणजे एची व्हॅल्यू 10 असली आणि एची व्हॅल्यू 10 असली, प्लस प्लस ए केलं तर 10ची व्हॅल्यू इथंच प्लस होईल, 11 होईल. आणि पोस्ट इन्क्रिमेंटमध्ये कसं होईल, एची व्हॅल्यू 10 असली तर आपण प्रिंट केलं, नंतर ए प्लस प्लस करून प्रिंट केलं तर एची व्हॅल्यू 10च राहील. पण नंतरच्या लाईनला आपण प्रिंट केलं तर एची व्हॅल्यू 11 होईल, असं होईल. आता पोस्ट इन्क्रिमेंटची ॲनॉलॉजी कशी आहे? पोस्टपेड सिम कार्ड माहीत आहे, आधी वापरा, बिल नंतर भरा, म्हणजे पोस्टपेड. प्रीपेड कसं आहे? प्रीपेड सिम कार्ड म्हणजे आधी रिचार्ज मग वापरा. हे कोडमध्ये कसं काम करतं ते आपण प्रॅक्टिकल बघू. चला तर मग इक्लिप्सवर जाऊया. चला, आता सगळ्यात पहिले आपल्याला ना 2 व्हेरिएबल घ्यायचे. आपण घेतले num1 आणि num2. त्याच्यात आपण व्हॅल्यू स्टोअर केलं आहे. ते व्हॅल्यू स्टोअर केलं आहे आणि त्यानंतर आपण काय केलं आहे, आपल्याला बेरीज करायची आहे. मग त्याच्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेतला अजून एक आणि इक्वल टू num1 प्लस num2. म्हणजे num1 प्लस num2ची बेरीज num1 आणि num2ची ॲडिशन सममध्ये स्टोअर होईल आणि आपण प्रिंट स्टेटमेंट देऊन ॲडिशन कॉन्कॅनेट करून समला घेतलं आहे, तिथे याची सम प्रिंट होईल. सम किती प्रिंट होईल? 30 असं होईल. आता त्यानंतर आपण सबट्रॅक्शन केली, वजाबाकी केली आणि num1 आपण इथे व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. पण आपण हे इथे प्रिंटच्या स्टेटमेंटमध्ये पण आपण हे करू शकतो ऑपरेशन. num1 मायनस num2 इथं सबट्रॅक्शन होईल प्रिंट. आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे num1 इंटू num2 त्याची मल्टिप्लिकेशन प्रिंट होईल. आणि नंतर भागाकार होईल प्रिंट म्हणजे डिव्हिजन. num1 डिवाइड बाय num2 आणि त्याच्यानंतर शेवट म्हणजे मॉड्युलो म्हणजे रिमाइंडर बाकी प्रिंट होईल. num1 मॉड्युलो num2. आता हे आपण या प्रोग्रामचा आउटपुट बघूया. तर आपलं सिम्पल कॅल्क्युलेटर म्हणजे ॲडिशन आली 30, सबट्रॅक्शन आली 10,
मल्टिप्लिकेशन आली 200, डिव्हिजन आली 2 आणि मॉड्युलस आलाय म्हणजे रिमाइंडर आली 0. हे झालं आपलं कॅल्क्युलेटर. आपण त्याच्यानंतर युनरी ऑपरेटर पण बघितले. तो प्रोग्राम पण आपण करून घेऊया. आता हा आपला युनरी ऑपरेटरचा प्रोग्राम. आता याच्यात सगळ्यात पहिले बघा आपण डिक्लेअर करून घेतले आणि इंट बी इक्वल टू a++. हे पोस्ट इन्क्रिमेंट आहे म्हणजे नंतरचं. आज याचा अर्थ असा होतो, आधी बीला एची जुनी व्हॅल्यू मिळेल. बीला एची जुनी व्हॅल्यू मिळेल आणि व्हॅल्यू 10 मिळाली, मग एची व्हॅल्यू वाढून 11 होईल. मग आपण इथं प्रिंट केले बीची व्हॅल्यू काय होईल? बीची व्हॅल्यू जुनी व्हॅल्यू मिळेल त्याला म्हणजे 10 मिळेल आणि एची व्हॅल्यू 11 होईल. आता हे रन करून बघूया आणि त्याच्या पहिले आपण प्री इन्क्रिमेंट पण समजून घेऊया आणि मग दोन्ही पण रन करूया. आता इथे काय मिळेल व्हॅल्यू आपल्याला? आपल्याला इथे मिळेल 10. इथे काय मिळेल? इथे 11 मिळेल कारण ते इन्क्रिमेंट होऊन येईल. आता पोस्ट प्री इन्क्रिमेंट बघूया. आता इंट एक्स इक्वल टू 10 आहे आणि इंट वाय इक्वल टू प्लस एक्स आहे. तर आपण इथं प्रिंट केलं आहे वाय. याचा अर्थ असा होतो की एक्सची व्हॅल्यू वाढून 11 होईल. मग ती नवीन व्हॅल्यू वायला मिळेल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 11 होईल आणि त्याची नवीन व्हॅल्यू झालेली ती वायला लगेच मिळेल. म्हणजे प्री इन्क्रिमेंट होईल आणि याचं आउटपुट येईल 11. तर आता हे पण रन करून बघूया. काय? आता बीची व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे बीची व्हॅल्यू एची व्हॅल्यू बीला मिळाली आणि एची नंतर किती झाली? एची झाली 11. आता याच्यात वायची व्हॅल्यू कशी? वायची व्हॅल्यू पहिले वाढली आणि ती 11 झाली. याचं असं लॉजिक आहे. हे इंटरव्ह्यूसाठी मेन आहे, हे विचारतात. आता बघितलाय फरक. a++ मध्ये जुनी व्हॅल्यू मिळाली. ++x मध्ये नवीन वाढलेली व्हॅल्यू मिळाली. हा फरक नीट समजून घ्या. इंटरव्ह्यूमध्ये हे नक्की विचारतात. तर मित्रांनो, आज आपण ऑपरेटर्स वापरून कॅल्क्युलेटर बनवलं आणि इंटरव्ह्यूचा एक अवघड प्रश्न सोपा केला. आजचं होमवर्क. तुम्ही असा एक कोड लिहा ज्यामध्ये सगळ्यात पहिले व्हेरिएबल एज इक्वल टू 18 असेल. त्याला रिलेशनल ऑपरेटर ग्रेटर दॅन वापरून चेक करा एज ग्रेटर दॅन 18 आहे का? त्याचं उत्तर ट्रू किंवा फॉल्समध्ये प्रिंट करा. जर कोड जमला नाही तर कमेंटमध्ये कोड जमला तर कमेंटमध्ये कोड डन लिहा. असं करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण युजर इनपुट स्कॅनर शिकणार आहोत. धन्यवाद.